नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2026 सर्व स्पर्धी परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणारे म्हणजे पोलीस भरती असो किंवा जिल्हा न्यायालय भरती असो यासाठी उपयुक्त ठरणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, अलीकडेच सूर्यकांत शर्मा यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते डॅश भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत. अलीकडेच सूर्यकांत शर्मा यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे म्हणजे ते डॅश भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत. म्हणजे ते कितवे मुख्य न्यायाधीश आहेत असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 53वे मुख्य न्यायाधीश आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विवेक भीमनवार. कोण आहे मित्रांनो? विवेक भीमनवार यांची MPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, WHO ने कोणत्या देशाला जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे? WHO ने कोणत्या देशाला जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून घोषित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जॉर्डन या देशाला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून घोषित केलेले आहे. कोणी केले मित्रांनो? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याला आपण WHO असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, हिमाचल प्रदेशचे म्हणजे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कविंदर गुप्ता. काय कोण मित्रांनो? कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 2028 ची जागतिक ज्युनियर नेमबाज स्पर्धा कोण आयोजित करणार आहे? म्हणजे कोणता देश आयोजित करणार आहे असा प्रश्न मित्रांनो. 2028 ची जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धा कोण आयोजन करणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आपला भारत हे 2028 ची जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धा हे आपला भारत देश आयोजित करणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले नियोजन शहर म्हणजे नियोजित शहर कोणते बनलेले आहे? पूर्णपणे अक्षय ऊर्जावर चालणारे जगातील पहिले नियोजित शहर कोणते बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरावती हे शहर बनलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, लडाखचे नवीन नायब राज्यपाल कोण बनलेले आहेत? लडाखचे नवीन नायब राज्यपाल हे कोण बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विनय कुमार सक्सेना. हे काय मित्रांनो? लडाखचे नवीन नायब राज्यपाल बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? विनय कुमार सक्सेना. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आलेली आहे? आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिब्रुगड. काय मित्रांनो? आसामची दुसरी राजधानी काय म्हणजे दिब्रुगड आहे आणि पहिली काय आहे? दिसपूर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सध्याचं काय मित्रांनो? दिब्रुगड हे आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्तव्य भवन असे केंद्रीय सचिवालयाचे नाव असे म्हणजे कर्तव्य भवन ठेवण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कोणी कारभार स्वीकारलेला आहे? दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कोणी कारभार स्वीकारलेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तरणजीत सिंग संधू. काय मित्रांनो? तरणजीत सिंग संधू हे काय मित्रांनो? दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल आहेत. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, WHO ने अलीकडेच कोणत्या भारतीय कप सिरपला
निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केलेले आहे? WHO ने अलीकडेच कोणत्या भारतीय कप सिरपला निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोल्ड ड्रिप. काय मित्रांनो, कोल्ड ड्रिपला काय केलेले आहे? कप सिरपचे निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नंद किशोर यादव. काय मित्रांनो, नंद किशोर यादव याची नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपद कोण आहेत? बघा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपद कोणाकडे आहे असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पी.टी. उषा. काय मित्रांनो, पी.टी. उषा हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, नुकतेच भारतीय हवाई दलातून कोणते लढाऊ विमान निवृत्त झालेले आहे? नुकतेच भारतीय हवाई दलातून कोणते लढाऊ विमान हे निवृत्त झालेले आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मिग 21. काय मित्रांनो, मिग 21 हे हवाई दलातून विमान हे निवृत्त झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, कोणत्या संस्थेने चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूचे नवीन आभासी संग्रहालय सुरू केलेले आहे? कोणत्या संस्थेने चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूचे नवीन आभासी संग्रहालय सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे युनेस्कोने सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार हे सन्मानित करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 131 व्यक्तींना हे पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, 2025 मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? 2025 मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार हे यांनी म्हणजे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. फक्त मित्रांनो 7 व्यक्तींना, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? बघा, सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दत्तात्रय भरणे. काय मित्रांनो, दत्तात्रय भरणे हे सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, 2026 नुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची नवीन लांबी किती आहे? बघा, 2026 नुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 877.97 किलोमीटर आहे, म्हणजे किमी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दीव जिल्हा हा ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ओडिशा या राज्याचे नाव अधिकृतपणे ओडिशा नाव असे कोणत्या वर्षी ठेवण्यात आलेले आहे? ओडिशा या राज्याचे नवीन अधिकृत नाव म्हणजे ओडिशा नाव कोणत्या वर्षी हे करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2011ला ओडिशा हे करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारताचे माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत? बघा, भारताचे माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अश्विनी वैष्णव. कोण आहेत? अश्विनी वैष्णव हे काय आहेत? भारताचे माहिती व प्रसारण मंत्री आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारताचे UPSCचे अध्यक्ष म्हणजे 2025 पासून कोण आहेत? भारताचे UPSCचे अध्यक्ष 2025 पासून ते सध्या म्हणजे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर अजय कुमार हे काय म्हणतात मित्रांनो, सध्याचे म्हणजे UPSCचे ते अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? बघा, भारताचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सध्याचे कोण आहेत?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संजय मल्होत्रा. हे काय मित्रांनो भारताचे रिझर्व्ह बँकेचे ते सध्या गव्हर्नर आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे श्री ज्ञानेश कुमार. हे काय मित्रांनो सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारताचे पेट्रोलियम मंत्री कोण आहेत? भारताचे पेट्रोलियम मंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हरदीप सिंह पुरी. हे काय मित्रांनो भारताचे सध्याचे पेट्रोलियम मंत्री आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, गगनयान मोहीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? गगनयान मोहीम हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंतराळ मोहीम. काय मित्रांनो अंतराळ मोहीमशी गगनयान ही मोहीम आहे, म्हणजे या क्षेत्राशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, चंद्रयान 3 मोहीम कोणत्या संस्थेने राबविलेली आहे? चंद्रयान 3 ही मोहीम कोणत्या संस्थेने राबविलेली आहे? तुम्हाला प्रश्न हा पण येऊ शकतो मित्रांनो, आणि तुम्हाला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इस्रोने ही मोहीम राबविलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गंगा. गंगा काय मित्रांनो भारतातील सर्वात मोठी नदी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला तुम्हाला येण्याची खूप शक्यता आहे. तुम्हाला असेच प्रश्न हे पोलीस भरती असो किंवा मुंबई उच्च न्यायालय असो, कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो, असे प्रश्न तुम्हाला वारंवार 2 ते 4 मार्काचे विचारण्याची खूप शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.